पण आपण मुंबई गोवा महामार्गाकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज या महामार्गाची पाहणी केली। याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी महामार्गाच्या जे काम रखडलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यावरून गंभीर आरोप केलेत। तसंच कंत्राटदार नेमकं कुणाला कंटाळले त्याचा सवाल देखील राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला। त्यावरच आता भाजपचे नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले। पाहूयात। नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत। मी त्यांना विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो आणि गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले। ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर ते कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातनं टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहेत। आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू येतो। कोणी कुठे जावं, काय आंदोलन करावं, कशाची पाहणी करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न। मुद्दा एवढाच आहे की विषयाबद्दल आपण प्रामाणिक आहोत का। मुंबई गोवा या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल। आणि जर राज ठाकरे किंवा मनसे स्वतःच्या मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या दिरंगाईचा प्रश्न विचारणार नसून ही पाहणी करणार असेल तर केवळ ती राजकीय पाहणी आहे। या मुळात विषयाशी गांभीर्यतेने पाहत आहेत असं मला वाटत नाही।